सकाळचे 10:30 वाजतायत आणि हेडलाईन्स नंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत। मात्र त्याआधी एक सविस्तर बातमी बघूयात। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मालेगाव मध्य निवडणुकीत धर्माचा वापर आणि मृत व्यक्तींचं मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। पराभूत उमेदवार माजी आमदार आसिफ शेख यांचा गंभीर आरोप आहे। उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं देखील शेख यांनी स्पष्ट केलंय। नाशिकच्या मालेगाव मध्य मतदारसंघात विधानसभा निवडणुकीमध्ये धर्माच्या नावानं मत मागितले तर मृत व्यक्तींच्या नावानं देखील मत मागितल्याचा गंभीर आरोप या निवडणुकीत अवघ्या 162 मतांनी पराभव झालेल्या माजी आमदार आसिफ शेख यांनी केलाय। एमआयएमचे विजयी उमेदवार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल कासमी यांच्यावर आरोप आहे। आसिफ शेख यांनी हा आरोप केलाय। या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्याची घोषणा ही शेख यांनी केली आहे। या संदर्भात निलेश वाघ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। निलेश, नेमकं काय घडलंय? नक्कीच वर्ष आपण जर पाहिलं तर नाशिकच्या मालेगाव मध्य मतदारसंघामध्ये आसिफ शेख जे अपक्ष उमेदवार होते यांचा अवघ्या 162 मतांनी यांनी सट्ट पराभव झाला आणि हा पराभव झाल्यानंतर त्यांनी काल मालेगावमध्ये त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा एक आभार मेळावा घेतला होता आणि या आभार मेळाव्यामध्ये त्यांनी गंभीर असा आरोप केलाय की या निवडणुकीमध्ये जे त्यांचे विरोधी उमेदवार होते जे विजयी झालेत मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे धर्मगुरू आहेत आणि यांनी या निवडणुकीमध्ये धर्माचा आधार घेतला, त्या आधारावर मतं मागितली आणि काही मृत व्यक्तींच्या नावावर देखील मतं मागितल्याचा त्यांचा आरोप आहे। आणि या सर्व प्रकाराला घेऊन आपण उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून दाद मागणार असल्याचं देखील आसिफ शेख यांनी म्हटल्याने या प्रकरणाला आता एक नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। निश्चितच निलेश, पुढे काय होतंय बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।